तर नमस्कार मित्रांनो, मिस्टर DS या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। त्यानंतर आजचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा। आणि हो, सबस्क्राइब आणि लाईक साठी पैसे लागत नाहीत, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक बिंदास करा। चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण इथे सुरू करत आहोत। तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कुठे चाललेलो आहोत। तर आज आपण प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ या ठिकाणी आज महाशिवरात्री असल्यामुळे त्या ठिकाणी भगवान शंकरांच्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत। आणि त्यानंतर महाशिवरात्री निमित्ताने त्या ठिकाणी एक जत्रा भरत असते, तर त्या जत्रेचं कसं स्वरूप आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर आपण आज महाशिवरात्री असल्यामुळे भगवान शंकरांच्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत, पण मला नाही वाटत त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सहजासहजी दर्शन करता येईल। आज खूप त्या ठिकाणी गर्दी असणार आहे, तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊन दर्शनासाठी प्रयत्न करणार आहोत। आणि जर का आपल्याला त्या ठिकाणी जाऊन दर्शन करता आलं नाही तर आपण त्या ठिकाणी जो काय मंदिराचा परिसर आहे तो पाहणार आहोत। आणि तो सुद्धा जर आपल्याला बघता आला नाही, त्या ठिकाणी जर आपल्याला प्रवेश मिळाला नाही, तर मग आपण घरी आल्यानंतर मग आपल्या गावाला लागूनच एक भगवान शंकरांचं शिवमंदिर आहे, तर त्या ठिकाणी जाऊन भगवान शंकरांच्या पिंडीचं दर्शन घेणार आहोत। आणि ते मंदिर कसं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यानंतर मंदिराचा जो काही परिसर आहे तो सुद्धा पाहणार आहोत। तर आता मी अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरला जाण्यासाठी मला आता बदलापूर स्टेशनला जावं लागणार आहे। बदलापूर स्टेशनला गेल्यानंतर मग तिथून मला अंबरनाथच्या दिशेने जाणारी एखादी ट्रेन पकडून मग अंबरनाथला जावं लागेल। मग अंबरनाथला गेल्यानंतर मग तिथून पुढे कसा प्रवास करायचा, त्या ठिकाणी कसं जायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। चला तर मग मी आता बदलापूर स्टेशनकडे जात आहे। आता आपण बदलापूर स्टेशनवर उभे आहोत। थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी अंबरनाथला जाण्यासाठी एक ट्रेन येईल, त्या ट्रेनमध्ये बसून आपण अंबरनाथला उतरू। अंबरनाथला उतरल्यानंतर पुढे शिवमंदिरमध्ये कसं जायचं ते मी त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आता आपल्याला ट्रेन येईल, त्या ट्रेनमध्ये बसून आपण पुढचा प्रवास करूया। तर बघा, आपली ट्रेन आलेली आहे। आपल्याला आता आपण याच्यामध्ये प्रवास करणार आहोत। तर मित्रांनो, फायनली आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत। आता पुढचं स्टेशन अंबरनाथ येईल। बदलापूरच्या नंतरचं पुढचं स्टेशन अंबरनाथ आहे। मित्रांनो, अंबरनाथ स्टेशन आलेलं आहे आपल्याला। आता आपण इथे उतरणार आहोत। हॅलो, तर आपण अंबरनाथ स्टेशनवर उतरलेलो आहोत आणि अंबरनाथ स्टेशनवरून आपल्याला ईस्ट बाजूला जायचं आहे। ईस्ट बाजूला गेल्यानंतर आपल्याला तिथून शिवमंदिरसाठी रिक्षा मिळतात। आता आपण त्या साईडला जाऊन रिक्षा पकडणार आहोत। तर मित्रांनो, हे बघा, अंबरनाथ स्टेशनवरून बाहेर पडलं की आपल्याला लगेच या ठिकाणी शिवमंदिरसाठी जाण्यासाठी या रिक्षा लागतात। आणि काका आहेत, काका शिवमंदिरला जाते ना रिक्षा? हो, शिवमंदिरला जाण्यासाठी किती रुपये लागतात? 20 रुपये। आणि मंदिरापर्यंत जाते का रिक्षा? मंदिरापर्यंत अर्ध्या रस्त्यापर्यंत, म्हणजे इतर दिवशी मंदिरापर्यंत जाते, इतर दिवशी मंदिरापर्यंत जाते, पण आज जत्रा असल्यामुळे आणि शिवरात्री असल्यामुळे अर्ध्यापर्यंत। ठीक आहे, आता तिथपर्यंत जाईल, तिथपर्यंत आम्हाला सोडा। मित्रांनो, रिक्षात बसलेलो आहोत। बघा, आपला प्रवास इकडे सुरू झालेला आहे। हे काका आहेत रिक्षावाले, हे भाऊ आहे तिकडे। रस्ता पण शिवमंदिरलाच जातो ना, पण तिकडनं छत्रपती शिवाजी महाराजांचं
स्मारक आहे. गजानन महाराज मंदिर आहे. हां हां, हे गजानन महाराज मंदिर आहे बघा मित्रांनो. हा रस्ता इकडे जातो. साईबाबा मंदिर आणि पहिले साईबाबा मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, तिथून रस्ता जातो ना? नाही नाही, शिवाजी महाराज पुतळा पुढे चौकात आहे. हां, तुम्हाला आल्यानंतर तिथून पण सरळ आहे ना रस्ता? हा, तिथून पण रोड आहे. वरती चढायला पण तो रोड पण काय आता ह्या रोडनी गाड्या काढतात. हो ठीक आहे, चला जिथून जवळ वाटेल तिथून सोडा. तर मित्रांनो, या ठिकाणी स्वामी समर्थ चौक आहे. या चौकामध्ये आपल्याला रिक्षावाल्यांनी इथे सोडलेलं आहे आणि या ठिकाणाहून तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही जत्रा सुरू होते आणि इथून एक 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर शिवमंदिर आहे. आता आपल्याला इथून चालत जावं लागणार आहे. तर चालत जाता जाता आपले या ठिकाणी जी जत्रा भरलेली आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत कशा स्वरूपाची आहे आणि मग पुढे आपण मंदिरात जी काय दर्शनासाठी लाईन असेल त्या लाईनीत जाऊन आपण प्रवेश करणार आहोत. मित्रांनो, हे बघा इथे जत्रेला इथे सुरुवात झालेली आहे. इथून ही सगळी जत्रा भरलेली आहे. विविध प्रकारची इथे दुकाने लावलेली आहेत. आपल्या ज्या घरगुती वस्तू असतात त्या सर्व बघा इथे चादर बेडशीट दिसत आहे. नंतर हे दादा आहेत, तिकडे यांचं दुकान आहे. हे बघा इकडे पण काही आपल्या घरगुती वस्तू म्हणजे चटया वगैरे, त्यानंतर बरीचशी दुकानं आहेत. इकडे पण आहे. हे आपले बाऊल आहेत, प्लेट आहेत, ज्या घरगुती नाश्त्यासाठी लागतात त्या सर्व इकडे विक्रीसाठी लावलेल्या दिसत आहेत. त्या मावशी आहेत. बघा इकडे लहान मुलांची खेळणी आहेत, जे आम्ही लहानपणी या सर्व वस्तू घेऊन खेळायचो. त्याच वस्तू इथे आपल्याला या जत्रेत दिसत आहेत. बघा इधर का डाले क्या? हाँ इधर का डाले ना, लाइक शेयर भाई उधर चटाई चद्दर का आपका दुकान है क्या? हाँ हमारा. कौन सा दुकान है जरा दिखाओ. चटाई का दिखा है ना आपका दुकान उधर आया आपका दुकान. चलो अपने चैनल को सब्सक्राइब करो, लाइक फॉलो शेयर सब्सक्राइब करो. हां, हे बघा इथे आम्हा भेटलेले आहेत. आम्हा आशीर्वाद दो. कैसे मेले में कैसे मिला? चलो मिलते आहे करो. हे बघा मित्रांनो, विविध प्रकारचे स्टॉल इथे लागलेले आहेत. त्यानंतर इकडे कढया विक्रीसाठी आहेत. त्यानंतर पुढे बघा या हातगाडीवर इकडे काही हत्ती आहेत, बैल आहेत, त्यानंतर गाय वगैरे सर्व इथे विक्रीसाठी ठेवलेले आहेत. हे गुल्लक म्हणजे छोट्या मुलांचे गल्ले पैसे ठेवण्यासाठी. बघा भरपूर काही वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर अशा या फ्रेम आहेत. बघा गणपतीची फ्रेम आहे. अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे. या म्हणजे फ्रेम अतिशय सुंदर प्रकारे बनवलेले आहेत. दादांनी आपल्याला केलेलं आहे. चष्मा मित्रांनो, इथे बघा हे छोटे छोटे ढोलक आहेत वाजवायचे. त्यानंतर इथे काय कहते ताशा. तर हे बघा हे छोटे छोटे ताशे म्हणजे आम्ही होळीच्या सणाला खूप वाजवायचो. म्हणजे तुम्ही पण वाजवत असतील. आम्ही तर खूप म्हणजे रात्रंदिवस असं वाजवतच राहायचो. आम्हाला खूप या गोष्टीची मजा वाटायची. आणि आता या जत्रेत इथं पाहून आमच्या म्हणजे लहानपणीच्या आठवणी इथे जाग्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा ये ढोलकी कितने का आता है अंकल? 150. और ये ताशा 60 रुपये. ये दो आइटम है ना आपके पास? वो भी है. वो कितने का? 300. आप कहाँ से आए अंकल? गोवंटी से. हर साल आते हैं यहाँ? कैसा है मेला आज? ठंडा अभी चलेगा ना. चलो मिलते हैं. इथे आपल्याला हे बघा स्वागत कमान दिसत आहे. त्या कमानीमधून आता आपण आज चाललेलो आहोत.
गेलं की आपल्याला शिवमंदिरची कमान लागेल. बघा इथे सुंदर अशी तोरणं सुद्धा त्या दादाने विक्रीसाठी आली. दादा कसं तोरण? 150 रुपये जोडी. 150 रुपये जोडी. कसं काय धंदा वगैरे ठीक आहे? आत्ता चालू आहे. आत्ता चालू आहे का? कुठून आले? डोंबिवलीवर. इथे बघा हा बलून शूटचा खेळ आहे. ते बलून शूट करायचे असतात. म्हणजे कितने रुपये में आता ये? 50ला 6 गोळ्या. 50ला 6 गोळ्या. 6 गोळ्या म्हणजे 50 रुपयाला 6 गोळ्या मिळतात. तर हे समोरचे जे फुगे आहेत हे फोडायचे असतात आपल्याला आणि त्याचा आनंद घ्यायचा असतो. चला आता पुढे जाऊया आपण. तर पुढे बघा हा इकडे एक खेळ आहे. काय लिहिलं आहे ते? बॉल से 5 गिलास टेबल के लिए गिरेगा तो इनाम मिळेल. सगळे गिलास पडले पाहिजे ते. तिकडनं काय मारायचं? बॉलाने गिलास पाडायचे. हा बॉल तिकडे मारायचा आणि मग ग्लास पाडायचे. गिलास पडले तुम्हाला काय पाहिजे भेटू शकते. आपण जे घेऊ ते एक वस्तू, कुठली पण एक वस्तू. हे बघा ते समोर जे ग्लास लावलेले आहेत ते जर या बॉलने पाडले आपण तर याच्यामधले आपल्याला एक वस्तू मिळणार. काय नाव तुझं? माझं नाव सोनू. कुठून आला? मी मुंबई. मुंबई ना? दरवर्षी येतो का? दरवर्षी 15 झाल्यापर्यंत. चल भेटूया. तर इकडे बघा इकडे हा रिंगचा खेळ आहे. म्हणजे या काकांकडे ज्या रिंग आहेत त्या इथे या समोर जे पैसे ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये त्या रिंग टाकायच्या. ज्या पैशांमध्ये आपल्या रिंग पडतील ते तिकडे 10 असतील, 20 असतील, 50, 100, 200 जे पण रुपये असतील ते आपल्याला मिळणार. किंवा हे काका आहेत. चला आता पुढे जाऊया आपण. बघा इकडे या छोट्या ढोलक्या दिसत आहेत. त्या आपल्याला गणपती बाप्पाच्या आरतीसाठी लागतात. इकडे पण बरेचसे खूप अशी लोक इथे भाविक भक्त दर्शनासाठी इकडे येताना दिसत आहेत आपल्याला. या इकडं काय करा. बघा हे इकडे खेळण्याचा प्रकार आहे. आणि काय तुमची मुलगी आहे ना? कुठली मुलगी? ती का? हा एन्जॉय करतात इकडे ही मुलं. बघा हाय करा. हाय क्या बोलते दादा? या दादांचं आहे शिवरात्रि का जत्रा है. हाँ बोले शंकर का वो है. शंकर भगवान का आज शिवरात्रि है इसलिए हम लोग बच्चे को एंजॉय करने के लिए बच्चों को हमने इधर ये लगा है. हमने ये और ये भी आहे ना? हे पण आहे बघा मित्रांनो. इकडे हे पण उड्या मारण्याचा प्रकार आहे. आणि ये या दादांचं आहे. हमारा नाम शेख है. यहाँ पे हर साल आते क्या? हम हर साल आते हैं इधर पे. हाँ हाँ 6-7 साल से लगा रहे हैं हम. यहीं कंटिन्यू इधर ही लगाते रहे. चलो अच्छा मिलते. इकडे बघ दादा. हे बघ किती सुंदर प्रकारे आवाज होत आहे इथे बघा. आणि हा इथे बुड्ढी के बाल. चलो अच्छा बजाता है तू. बघा इथे हा एक खेळाचा प्रकार आहे. इथे बघा या मावशी सांगतील. मावशी कसा आहे खेळाचा प्रकार? 50 रुपयाला 6 बॉल आहे. हा ते बॉल एक एक करून नंबर मध्ये सोडायचे. 6 बॉलची टोटल बेरीज होणार. बेरीज करून याच्यामधून एक नंबर आला त्या नंबरला म्हणजे इकडे जे नंबर दिले नंबर आहे आणि हे नंबर इकडे समोर हे बक्षीस आहे. बक्षिसांवर लावलेले आहेत. ते जर नंबर आपल्याला आले तर ते बक्षीस आपल्याला त्या नंबरचं मिळणार. मिळणार. तर बघा या अशा प्रकारचा खेळ आहे मित्रांनो इथे. आणि या मावशी इकडे सगळं ऑपरेट करतात. ते मावशी कुठून आले? मी सोलापूर. दरवर्षी येता का इकडे? हो दरवर्षी. म्हणजे हेच तुमचं बिझनेस आहे हा? बिझनेसच आहे आमचा. हां चला एन्जॉय करा. भेटू. काय करू इकडे बघा लेडीजसाठी काय आर्टिफिशियल वेण्या आहेत. आणि हे दादा आहे. आपका ये दुकान कैसा देते जरा बताओ. सब 100 रुपये क्या? बघा मित्रांनो मैत्रिणींनो सगळं 100 रुपयाला. 70 डिजाइन मिलेगा. 70 डिजाइन. और उधर क्या है? 50 रुपये का है. 50 रुपये.
हे बघा हे 50 रुपये. खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन आहेत. सब 50 ना, सब 50 और इधर हे 100 ना. इकडे पट्ट्या आहेत, बेल्ट आहेत आपल्या कमरेचे. त्यानंतर या USB केबल आहेत, हे पॉकेट आहेत आपले पैशांचे. त्याच्यानंतर बऱ्याचशा वस्तू आहेत या ठिकाणी. आणि या दादांचं दुकान आहे. दादा कुठून आले? मार्कुवाडा जवळच आहे, मंदिराला लागूनच आहे ना. हां, मग इथे हाच व्यवसाय आहे तुमचा? दरवर्षी इकडे करता आणि अजून कुठे कुठे जात असता? हां, सर्व जत्रांमध्ये तुम्ही फिरताय. तर आपली आजची जत्रा कशी आहे इकडची? एक नंबर ना. बरोबर बरोबर. आम्ही पण जत्रा एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहेत आणि दर्शन वगैरे करणार आहोत. हां, हे बघा इकडे पण यांचं वेल्यांचं वगैरे दुकान आहे. तर या ताई आहेत. ताई नमस्कार. बघा इकडे पण छोट्या छोट्या वस्तू आहेत. घरगुती लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू या जत्रेमध्ये आपल्याला दिसत आहेत. हे आरसे वगैरे आहेत, छोट्या मुलांची खेळणे आहेत. या दादाचं हे दुकान आहे. तर हे बघा इकडे पण आहेत बऱ्याचशा वस्तू. एक मिनटं. बऱ्याचशा वस्तू आपल्याला इथे या जत्रेमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. त्या सर्व इथे दिसत आहेत. हे बघा कपडा फ्री आहे 60 रुपया 60 रुपया. हे कसे आहेत? हे 60 रुपया. सगळे 60 रुपये. 50 में देगा. 60 बोलते और 50 में देंगे. बरोबर ना. गारंटी है. हाँ, घर पे बनाते. कपड़े का है ना ये? बंद हो गया. कपड़े का है ना ये? कपड़ा है, प्लास्टिक बंद हो गया. फाइन है बोल के कपड़े का बना रहे. नहीं, अच्छा है. किधर भी लेके जाने में भी अच्छा है. और बड़ा कोई सामान रहेगा तो अच्छा आहे. बघा मित्रांनो खूप छान असे थैले आहेत. इकडे पण बघा समोर पण आहेत त्या ताई आहेत तिकडे. मार्केट भरून तर घ्या, मार्केट त्यांचं भरून दुकान घ्या. आहे इकडे. हे कसे आहेत? 20 ला एक आणि 30 ला एक 50 ला छोटा 30 ला आणि हे मोठे 50 ला एक. 50 ला आहे. कुठून आला ताई? आम्ही अंबादा प्लेस मधून जवळूनच आहेत म्हणजे इथलेच आहेत. सुंदर सुंदर अशा फ्रेम आहेत आणि हे दुकान या ताईंचं आहे. ताई कसे आहे? मराठी येते का? कुठे राहिला तुम्ही? इथे दरवर्षी येता का? कसं आहे आजची जत्रा कशी आहे? चांगली आहे ना. काय धंदा वगैरे झाला की नाही? या फ्रेम कशा आहेत मित्रांनो? कसं आहे फ्रेम देवी देवतांची किंमत केली जात नाही, पण ज्या फ्रेम विक्रीसाठी आहेत त्यांचं तर पैसे काही ना काही त्यांना द्यावेच लागणार. त्याच्यामुळे त्यांची किंमत आपण त्यांना विचारत आहोत. या कशा आहेत इकडच्या? 60 ना. आणि तिकडच्या या 100 आणि या इकडच्या 150. तर हे दुकान या ताईंचं आहे. तर बघा इकडे चहाचे मग आहेत, सुंदर असे मग आहेत या ठिकाणी. आणि हे दुकान या दादाचं आहे. दादा जरा किंमत सांग ना. 100ला 3 आहे आणि 100ला 5. हे इकडचे आहेत ते 100ला 3 आणि हे 100ला 5. छान मग आहेत बघा मित्रांनो. कसे? 200 रुपये. 200 रुपये सर्व. 50 वाले. प्रत्येकाचे वेगवेगळे भाव आहेत. 50 100. छान आहेत. सर्व वेण्याच आहेत ना. बघा मित्रांनो सगळं लेडीजसाठी सगळ्या वेण्या वगैरे या दादांचं दुकान आहे. मित्रांनो बघा कुठल्याही जत्रेमध्ये गेलं आणि असं आकाश पाळणं पाहिलं नाही किंवा त्याच्यात बसलं नाही तर मजाच येत नाही. आणि आकाश पाळणी आणि हे जे दुसरे पण छोटे छोटे माझ्या मागे बघा हे खेळांचे प्रकार आहेत, म्हणजे याच्यामध्ये बसून आपण एन्जॉयमेंट करतो. तर आपली लहान मुलांना या गोष्टीची खूप आवड असते, आपल्या लहान मुलांना. तर बघा हे जर जत्रेमध्ये हे जर पाहिलं नाही तर जत्रा फिरल्यासारखी वाटतच नाही. तर या जत्रेमध्ये अंबरनाथच्या या शिवमंदिरच्या जत्रेमध्ये हे सगळं आपल्याला इथे दिसत आहे. बघू शकता माझ्या मागे इकडे हे पाळणे आहेत. त्याच्यानंतर आपण इकडे मागे ड्रॅगनसारखा प्रकार आहे
नंतर बघा इकडे पण हे गोल राऊंडमध्ये फिरणार आहे. अजून पण इकडे काही खेळाचे प्रकार आहेत ते तुम्हाला दाखवतो. बघा इकडे या लहान मुलांच्या छोट्या गाड्या आहेत, ह्याच्यात बसून मग लहान मुलं एन्जॉय करताना इथे दिसत आहेत आपल्याला. बघा त्यानंतर या पण इकडे पण आहे. मित्रांनो, या जत्रेमध्ये बरेचसे असे स्टॉल लावलेले आहेत. या स्टॉलवर बरेचसे लोक दान धर्म करताना दिसत आहे. यामध्ये काही उपवासाचं फराळाचं पदार्थ वाटताना इथे दिसत आहेत. त्याचप्रमाणे थंड पाण्याची सोय काही लोकांनी इथे केलेली दिसत आहे. मित्रांनो, खरोखरच समाजात अशी माणसं आहेत की जी दान धर्म करतात आणि त्यातून पुण्य कमवतात. तर हे खूप मोठं कार्य आहे आणि हे करण्यासाठी माणसाचं मोठं मन असावं लागतं. तर या ठिकाणी हे बघा, इथे सर्व आपल्याला वाटप करताना दिसत आहेत आणि भाविक भक्त या ठिकाणी त्याचा लाभ घेताना दिसत आहेत. मित्रांनो बघा, आता आपण मागून इकडनं अंबरनाथ स्टेशनकडून आलो. त्यानंतर हे बघा माझ्या मागे इकडे ही जी कमान दिसत आहे, या कमानीमधूनच आपल्याला आत जायचं आहे. या कमानीमधून आत गेलं की पुढे आपल्याला शिव मंदिर लागतं. त्याच्यानंतर इकडे माझ्या मागे बघू शकता, हा रस्ता इकडे उल्हासनगर 5 नंबरला जातो आणि इकडे पुढे लांबपर्यंत ही जत्रा इकडे आपल्याला पसरलेली दिसत आहे. त्या ठिकाणून आपल्याला दर्शनासाठी रांग सुरू होताना दिसत आहे. आता आपण दर्शनाच्या रांगेत चाललेलो आहोत. बघू शकता ही रांग इकडे सुरू झालेली आहे आणि आपल्याला या रांगेतच जायचं आहे. पुढे आता किती लांबपर्यंत रांग असणार आहे हे सर्व आता आपण बघणार आहोत. मित्रांनो हे बघा, हा इकडे उल्हासनगर 5 नंबरकडे जाणारा रस्ता आहे आणि साधारण आपण या ठिकाणी 1 किलोमीटरपर्यंत चालत आलेलो आहे आणि 1 किलोमीटर आल्यानंतर इथे आपल्याला ही रांग सुरू झालेली इथे दिसत आहे दर्शनासाठी. खूप अशी रांग आहे इकडे, बघू शकता. हळूहळू रांग पुढे जाताना दिसत आहे आपल्याला. बघूया किती वेळ लागतो आपल्याला. मित्रांनो, या ठिकाणी या रांगेमध्ये आपण उभं राहून साधारण अर्धा तास झाला. अर्ध्या तासामध्ये आज ऊन खूप असल्यामुळे आज तापमान जर बघितलं आपण तर 39°C तापमान झालेलं आहे आणि या तापमानामध्ये शरीराची हालत खूप खराब झालेली आहे. मला थोडंसं अस्वस्थ वाटू लागले, त्याच्यामुळे मी इथे थोडीशी विश्रांती घेतली या झाडाखाली आणि संपूर्ण रांग जी आहे ती संपूर्ण उन्हामध्येच उभं राहून रांगेत राहावं लागतं आहे आणि रांग साधारण 2-2.5 तास लागणार आहे आणि एवढं काय उभं राहायला मला उभं राहू असं वाटत नाही. त्याच्यामुळे मला थोडं आता अस्वस्थ वाटल्यामुळे मी आता डायरेक्ट मंदिराच्या परिसरात जाण्यासाठी चाललेलो आहोत. तर मंदिराच्या परिसरात जातो आणि त्या ठिकाणी मंदिराचा परिसर कसा आहे ते सर्व तुम्हाला मी आता त्या ठिकाणी दाखवतो आहे. माफ करा मित्रांनो, आपण जे सांगितलं होतं मंदिरात जाऊन आपण दर्शन करणार होतो, पण थोडंसं अस्वस्थ वाटल्यामुळे काही आपल्याला मंदिराच्या आतलं दाखवता येणार नाही. आणि हो, मंदिराच्या आतलं दाखवण्यास परवानगी नसल्यामुळे तसंही काही मंदिराच्या आतलं दाखवता आलं नसतं. तर आपण त्या ठिकाणी जो काही CCTVच्या माध्यमातून जे बाहेर काही स्क्रीन लावलेले आहेत त्या स्क्रीनवर तुम्हाला आतलं जे कसं आहे मंदिरातलं ते सगळं मी तिथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि नेक्स्ट टाईम आपण या ठिकाणी एक चांगला दर्शनाचा व्हिडिओ आपण बनवू आणि आतलं मंदिर आणि
मंदिराचा आतला गाभारा त्याचप्रमाणे बाहेरचा परिसर सर्व आपण त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करू. चला मग आता मी डायरेक्ट मंदिराच्या परिसरात जात आहे. हे बघा मित्रांनो, हे आपलं शिवमंदिर, प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ समोर आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, मंदिराच्या परिसरात आलो, पण मंदिराच्या परिसरात म्हणजे मंदिराला लागून जो काय परिसर आहे तो आणि मंदिर पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे प्रवेश नाही आहे. तर सर्व ठिकाणी जाऊन प्रयत्न केले की मंदिराच्या परिसरात कुठे जाण्यासाठी रस्ता आहे की शोधत होतो, कुठेच रस्ता मिळाला नाही. त्याच्यामुळे मंदिर तुम्हाला इकडनं बाहेरून दाखवतो आणि त्यानंतर स्क्रीनवर काय काय दृश्य आहे ते आता आपण पाहणार आहोत. बघा इथे स्क्रीन लावलेली आहे आणि मंदिर कसं आहे आणि मंदिरामध्ये आतमध्ये शिवलिंग कसं आहे ते इथे दाखवलं जात आहे, बघू शकता. खूप प्रयत्न केले मित्रांनो मंदिराच्या परिसरात जाण्यासाठी, पण आपल्याला तिथे जाण्यासाठी प्रवेशच नाही. तर कधी या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही इतर दिवशी आलेलंच बरं. शिवरात्र असेल तर त्या दिवशी तुम्हाला रांगेत लागल्याशिवाय दर्शन मिळणारच नाही. हे बघा, एवढे लोक इकडे रांगेत उभे आहेत. साधारण 2-3 तास लागतात रांगेत दर्शन घेण्यासाठी. बघा, तर मित्रांनो आता आपण बघा या ठिकाणी आपल्या एरंजाड गावाच्या बाजूलाच असलेलं हे शिवमंदिर आहे. या ठिकाणी आपण दर्शनासाठी आलेलो आहोत. आपण अंबरनाथ शिवमंदिर येथे गेलो पण आपल्याला काही दर्शन करता आलं नाही. त्याच्यामुळे आता आपण या ठिकाणी जाऊन दर्शन करणार आहोत आणि या ठिकाणचं जे मंदिर आहे ते आता आपण आज जाऊन बघणार आहोत. बघा इथे हा मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे, म्हणजे हे जे कंपाऊंड आहे ह्याच्या इथे हा गेट आहे आपल्याला मंदिराच्या आत जाण्यासाठी. आणि इथे बघा हा बॅनर लावलेला आहे, शिवमंदिर उत्सव समिती व ग्रामस्थ मंडळ एरंजाड गाव. आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. तर आता आपण आत जाणार आहोत, आत प्रवेश करत आहोत. प्रथम आपण इथे नंदीचं दर्शन घेतलेलं, त्यानंतर ते कासवाचे आपलं दर्शन झालेलं आहे. शंकराची पिंडी इथे स्थापन केलेली आहे, बघू शकता. छान असं मंदिर आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर असं प्रसन्न वाटते. या ठिकाणचे जे आपले पुजारी आहेत ते आपल्याला या मंदिराविषयी थोडक्यात माहिती देतील. 24 तास तुम्ही इकडे असता? हो, आम्ही 2014ला हे मंदिर बनवलं. मंदिराच्या आधीपासून म्हणजे आम्हाला पण आठवत नाही, त्यापूर्वी एक समोर इथे एक बोरीचं झाड आहे, तिथे एक स्वयंभू पिंड आहे. ती पिंड फार पुरातन पिंड आहे ती आम्हाला किंवा आमच्या वडिलांना सुद्धा त्याची काही माहिती नाही, अशी तेव्हापासूनची पिंड आहे. पण तिथे तो बांधावर असलेल्या शेताच्या बांधावर असल्यामुळे आम्ही मग विचार केला गावाल्यांनी की बाजूला मंदिर बनवू. त्यासाठी आमच्या गावातले भोपी सखाराम भोपी म्हणून आहेत, त्यांनी ही जागा आम्हाला उपलब्ध करून दिली, त्यांची जागा. त्या जागेत मी मंदिर 2014 साली सुरुवात केली. नवीन पिंड इथे आपण तिथे जुनी आहे, ती
ती तशीच तिथं तिथे आहे. आहे. तिथं पण पूजा केली जाते. इथे पण पूजा. आणि हे म्हणजे इथे मोठी अशी पिंडी बसवण्यात आली आणि त्यानंतर हे मंदिर इथे. तर मंदिराची स्थापना केव्हा झाली काय सांगते? 2014 2014. ला स्थापना झाली. आणि ती इथे बनवण्याचं कारण म्हणजे असं की ती दुबगली होती. तर दुबगल्याच्यामुळं काही पूजा करत नाही. आम्ही त्यानंतर तिला बनवली. पण मग तिच्या आम्ही त्या पद्धतीने तिथे पूजा करून सकाळी संध्याकाळी दिवा लावला जातो. तिथं पण लावला जातो आणि इथं पण लावला दिवा आणि अगरबत्ती लावली जाते. तिथे पूजा होते तिथे सगळी तिची हे पूजा करून त्याच्यात हे करून मग याच्यामध्ये त्याचे हे करणं स्थापन केले. आणि मग ब्राह्मण सगळे मोठे महाराज आणून आम्ही आणि दरवर्षी म्हणजे ज्या दिवशी इथं स्थापन केली त्या दरवर्षी आपल्या इथे वर्धापन दिन साजरा केला जातो. आता 17 तारखेला आता 17 तारखेला झाला आणि त्या दिवशी इथे म्हणजे मोठा कार्यक्रम असतो. कीर्तन वगैरे असतं किंवा अन्नदानाचा कार्यक्रम होतो. बरोबर ना. त्या दिवशी खूप भाविक भक्त इथे येऊन दर्शन करून घेऊन जातात. बरोबर ना. तर आज शिवरात्री असल्यामुळे आज पण भरपूर लोक इथे येऊन गेले. सेवा इथे देतात. म्हणजे याच्यामध्ये कुठले त्यांना हे नाही. आणि त्यांचं म्हणजे वेळ त्यांचा ते इथे येऊन देतात. यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही आणि खूप छान काम करतायत. तर असंच तुमच्याकडून हे कार्य घडत राहो. मित्रांनो, या ठिकाणी बघा खूप छान अशी भगवान शंकरांची रांगोळी काढलेली आहे. हर हर महादेव लिहिलेले आणि भगवान शंकर सुंदर अशी रांगोळी दिसते. कोणी काढली ही रांगोळी? आपल्या म्हणजे गावातलेच कोणीतरी काढली ना. खूप छान आहे म्हणजे बघण्यासारखे. मित्रांनो बघा इकडे देणगीसाठी पुस्तक सुद्धा ठेवलेलं आहे. म्हणजे या मंदिरासाठी जो काय खर्च लागतोय, मंदिरामध्ये जे काही कार्यक्रम होतात त्यासाठी काही खर्च लागतो, त्यासाठी पैशाचीही गरज असते. त्याच्यामुळे इथे काय आपण या ठिकाणी येऊन देणगीसुद्धा देऊ शकतो. आणि त्यानंतर बघा इकडे नाश्त्यासाठी सुद्धा आपल्याला केळी वेपर्स हे ठेवलेले इथे. म्हणजे जे कोणी इथे दर्शनासाठी येतील त्यांच्यासाठी हे सगळं ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा हा इकडे खिचडीसुद्धा एवढी हे पूर्ण बनवलेलं का 2-3 पार्टमध्ये बनवतो आपण. हां, तर बघा हे सगळं इथं संपलेलं म्हणजे खूप भाविक भक्त इथं येऊन गेलेले दिसत आहेत. साबुदाण्याची खिचडी आहे हे बघा. त्यानंतर आता आपण इकडे आपल्याला बाहेर इकडे हा स्टेज आहे आणि या स्टेजवर ही बघा शंकराची पिंडी इथे ठेवलेली आहे. खूप छान अशी पिंडी आहे. आणि त्यानंतर विशेष म्हणजे ते ही बर्फाची शंकराची पिंडी इथे बनवली गेली आणि रात्री बनवली. रात्रीपासून ही जशीच्या तशीच आहे. म्हणजे थोडीशी विरघळत आलेली आहे पण आहे छान दिसते बघा. त्यानंतर आपले साक्षात भगवान शंकर इकडे समोरच आपल्याला दिसत आहेत. खूप सुंदर असं वातावरण आहे इथे, एकदम मन प्रसन्न करणार आहे. बघू शकता हा इकडे मंडप आहे. या ठिकाणी सर्व काही म्हणजे कार्यक्रम असतील, कीर्तन असेल, हरिपाठ असेल, ते सगळे या ठिकाणी होतात. मित्रांनो बघा मगाशी या दादांनी जे सांगितलं आपल्याला की शेताच्या बांधावर एक जुनी पिंड आहे शंकराची, तर ती हीच पिंड आहे. आणि ही जी पिंड आपल्या एरंजाड गावातील ग्रामस्थांना या ठिकाणी दिसून आली. त्यानंतरच आपल्या त्या समोरच्या मंदिराची या अनुषंगानेच त्या मंदिराची निर्मिती करण्यात आली आणि त्या ठिकाणी ते मंदिर स्थापन करण्यात आले. तर आता आपण इथे दर्शन करत आहोत.
काही अंतरावरच आपलं हे मंदिर आहे. तर मित्रांनो, आपलं या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर आपण जो परिसर बघितला ते खूप छान होता परिसर या ठिकाणचा. आणि आता आपण हा व्हिडिओ इथेच संपवत आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.